IVF कोणत्या कपल्सला लागतं? सगळ्यात आधी फिमेल्समध्ये बघूया. लो ओव्हॅरियन रिझर्वायर. ज्या स्त्रियांचं अँटी मुलेनल हॉर्मोन कमी झालेलं असेल, अँट्रल फॉलिकल काउंट सोनोग्राफीमध्ये कमी झालेलं असेल, अशा स्त्रियांनी IVF करायला पाहिजे. Subscribe to our YouTube channel and press the bell icon so that you don't miss any important updates related to infertility. IVF कोणत्या कपल्सला लागतं? नमस्कार, मी डॉक्टर भारती देठे, कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट, इंदिरा IVF अकोला. सगळ्यात आधी फिमेल्समध्ये बघूया. लो ओव्हॅरियन रिझर्वायर. ज्या स्त्रियांचं अँटी मुलेनल हॉर्मोन कमी झालेलं असेल, अँट्रल फॉलिकल काउंट सोनोग्राफीमध्ये कमी झालेलं असेल, अशा स्त्रियांनी IVF करायला पाहिजे. नंबर 2, सिव्हिअर PCOD. ज्यामध्ये मल्टिपल अँट्रल फॉलिकल काउंट्स आपल्याला स्कॅनमध्ये दिसतील, हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो, पिरियड्स रेग्युलर नसतात, ओबेसिटी राहू शकते. अशा कंडिशनमध्ये वारंवार ओव्ह्युलेशन स्टडी केल्यानंतर सुद्धा रिझल्ट येत नाही, त्या स्त्रियांना IVF कडे वळायला पाहिजे. नंबर 3, बायलॅटरल ट्युबल ब्लॉकेज कडे वळायला पाहिजे. नंतर ज्याही स्त्रियांनी IVF केलेलं आहे पण सक्सेस मिळालेला नाही आहे, मिनिमम 3 सायकल्स किंवा मॅक्सिमम 6 सायकल्स IVFच्या झालेल्या आहेत, अशा स्त्रियांनी IVF कडे वळावं. मग काही फॅमिलीमध्ये जेनेटिक फॅक्टर्स किंवा जेनेटिक डिसीजेस असतात, ज्याच्यामुळे पहिलं अपत्य काही ॲबनॉर्मल असू शकतं, अशा स्त्रियांनी सुद्धा IVF कडे वळावं. मग पुरुषांमध्ये बघितलं तर स्पर्म ॲबनॉर्मलिटी जर दिसून येत असेल, काउंट्स फार कमी झालेले असेल, शुक्रजंतूंचं प्रमाण 10 मिलियन्सपेक्षा कमी असेल, मोटिलिटी कमी झालेली असेल, अशा पुरुषांना IVF कडे वळायला पाहिजे. नंतर ज्यांचेही काउंट्स 0 काउंट दाखवत असेल, ॲझोस्पर्मिया, अशा पुरुषांना सुद्धा IVF कडे जायला पाहिजे. नंतर काही इरेक्टाईल डिस्फंक्शन्स असतील, काही ॲबनॉर्मॅलिटी असेल, अशा कंडिशनमध्ये सुद्धा IVF लागू शकतं. तर काहीही प्रॉब्लेम वाटल्यास तुम्ही संपर्क करू शकता, IVF सेंटरला भेट देऊ शकता. थँक्यू. धन्यवाद. For more information, visit our website www.indiraivf.com or call 1-800-309-4410. Keep following us and leave your fertility-related questions in the comments below and get answers from Indira IVF doctors.